हा सांगतो ना, हा काल फॅक्टरीत होता, हा काल फॅक्टरीत नव्हता. अरे इंद्रा, काल मी खरंच फॅक्टरीमध्ये होतो. खोटं बोलू नकोस विक्रांत. तू काल फॅक्टरीत नव्हतास. केटी काल स्वतः दोनदा येऊन चेक करून गेले. अरे केटीना काय माहित काल मी कुठे. विक्रांत, माझ्याकडे पुरावे आहेत. बघायचे तुला पुरावे? हा केटी, केटी सांगा या सगळ्यांना की काल हा फॅक्टरीत होता की नव्हता. आबा 1 ते 4 या वेळेमध्ये मी केबिनमध्ये दोनदा सहीसाठी गेलो होतो. पहिल्यांदा गेलो, दरवाजा नॉक केला, मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणून मग परत गेलो. दुसऱ्यांदाही तसंच झालं. दरवाजा नॉक करूनही रिस्पॉन्स मिळालाच नाही, म्हणून मग मी केबिनचं दार उघडलं, आत गेलो, पाहिलं तर तिथं विक्रांत सर नव्हते. केटी, मग तुम्ही मला दुसरीकडे शोधलत का? एक फोन करायचा. शट अप विक्रांत. तुला काय वाटलं माझ्याकडे हा एकच पुरावा आहे? माझ्याकडे आणखी पुरावे आहेत. त्यामुळे खोटं बोलून स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न करू नकोस. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, हे बघ. आता राहिला प्रश्न तुझ्या हातावर लागलेल्या जखमेचा. तेही मीच सांगतो. बुवांना हॉस्पिटलमधून घेऊन जाण्यात तू सक्सेसफुल झालास, पण नेमका तेव्हाच मी तुझा पाठलाग केला. आणि जेव्हा तुला हे कन्फर्म झालं की आता तू पकडलं जाणार आहेस, तेव्हा तू चालत्या अँब्युलन्स मधनं बुवांना ढकलून दिलास. आणि त्याच अँब्युलन्सचा दरवाजा बंद करत असताना तुझ्या हातावर ही जखम झाली आहे. आता तुला वाटत असेल इंद्रा या सगळ्या गोष्टी रचून सांगतोय, पण माझ्याकडे आणखी पुरावे आहेत. तुझ्या हातातलं घड्याळ तुझ्याकडे नाहीये हे सुद्धा तू खोटं सांगितलंस. आबा, याचं घड्याळ कुठे माहितीये? चालत्या अँब्युलन्स मधनं जेव्हा तू बुवांना ढकललंस तेव्हा त्यांच्या खिशात तुझं घड्याळ अडकलं. जे माझ्याकडे आहे. ए विक्रांतचं घड्याळ. बाबा, मी माझं घड्याळ ते आई आई तू सांग ना, माझं काहीतरी गैरसमज होतो यांचा. अरे बोल ना, बोल. का वागलास असा? काय मिळालं तुला असं वागून? सांग मला विक्रांत. अरे बोल. त्या बुवासारख्या देव माणसाला तू मारायला निघाला, तुला लाज कशी नाही वाटली रे? अरे एवढ्या खालच्या पातळीला उतरलास विक्रांत. काय केलं तू असं? काय केलं? बोल ना, पण बोल ना. बोल. का केलंस असं? आम्हाला सगळ्यांना आमच्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. बोल. विक्रांत, तू इतका नीची निघालास? आपल्याच माणसांच्या जीवावर उठलायस तू? अरे मला माझ्या नात्यावरती, घरातल्या माणसांवरती विश्वास होता, पण तू विश्वासघात केलास. नाही बाबा, याच्यासारख्या माणसांना ना विश्वास अविश्वासाची काही घेणं देणं नसतं. यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. चले बोल. का बुवांना त्रास दिलास?
त्यांना का विष दिलंस? बुवांना सारखा सारखा मारण्याचा प्रयत्न का करत होतास? बोल. हे बघे, एकतर बोल नाहीतर नाही घेतून. आपल्याच माणसांचा गळा धरणाऱ्या, आपल्याच माणसाच्या जीवावर उठणाऱ्या माणसांना या घरात काही जागा नाहीयेत. आपल्याच माणसाच्या जीवावर उठणाऱ्या माणसांना या घरात काही जागा नाहीयेत. चल नाही घेतून. कोणाला ताकद दाखवायचा प्रयत्न केलास तू? त्या इनोसंट बुवांना. म्हणजे ते गरीब आहेत तर त्यांच्या जगण्याला काही अर्थ नाही असं वाटलं तुला? बोल ना, का असं वागलास? इंदिरा भाऊजी प्लीज विक्रांतला नका मारू, मी माफी मागते. एवढ्या वेळेला माफ करा त्याला भाऊजी. कोणाचं ऐकणार नाहीये मी आता. आणि याला ना असं सहजासहजी सोडणार नाहीये मी. याला याच्या केल्याची शिक्षा मिळणारच आहे. बोल ना. इन्स्पेक्टर साहेब, याने बुवांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. अरेस्ट हिम. काय होऊन बसतंय सगळं? विक्रांत, अरे का वागलास असा? केवढं मोठं पाप केलंयस तू, कळतंय का तुला? खूप मोठं पाप केलंयस. का वागलास असं तू? थांबा साहेब. इंदिरा, माझ्यावर जो काही राग काढायचा होता तो तू काढून घेतलास. आता माझं मी आतापर्यंत खूप काही सहन केलं. काही केलं तरी गोष्टी माझ्यावरच उलटत होत्या. कितीतरी अपमान मी सहन केलेत, पण मी काही बोललो नाही. आपल्या घरासाठी, फॅक्टरीसाठी मी सतत झटत आलो, लढत आलो. या घरातल्या प्रत्येक नात्याचा मी आदर केलाय. आबा, मी तुमचा किती आदर आणि सन्मान करत आलो. प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. मग तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तो निर्णय द्या. ए, तू ना का थांब, त्याला बोलू दे. विक्रांत तू बोल. इंदिरा, तुझा खूप मोठा गैरसमज झाला. तू जे दाखवलंस ते घड्याळ माझं नव्हतंच. माझं घड्याळ माझ्या जवळच आहे. हा, उशीर झाला होता म्हणून गडबडीत मी घातलं नाही. हे बघ, इंदिरा, एकसारखी 2, 4, 5, 50 घड्याळ असू शकतात, पण ते घड्याळ माझंच होतं कशावरून? ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद करणारा माणूस मीच होतो कशावरून? इंदिरा, हे सगळं कॉन्फिडेंटली तू कुठल्या बेसिसवर बोलतोयस? आबा, इंदिराकडे जसे काही पुरावे आहेत, व्हिडिओ फुटेजेस आहेत, तसे माझ्याकडे आहेत. मालती काकी जे काही म्हणत होत्या ना ते अगदी करेक्ट होतं. काकी, यू आर ॲब्सोल्युटली राईट. ही राणीच इंदिराला आपल्या सगळ्यांविरुद्ध भडकवते. सुरुवात तिने तुमच्यापासून केली आणि आता मी. विक्रांत, काही बडबडू नकोस. इंदिरा, तुझं आणि राणीचं बोलणं मी ऐकलंय, म्हणून मी सुद्धा माझे पुरावे जमा केलेत.
आमचं बोलणं जेव्हा ऐकलं तेव्हा वाटलं या घर तोडणाऱ्या राणीवर तू विश्वास ठेवणार नाहीस. पण आबा याने राणीवर विश्वास ठेवला आणि मला बर्ग केला. नेव्हर माइंड, मी सांगतो आता काल काय काय झालं ते. काल मी फॅक्टरीमध्ये कार घेऊन गेलो होतो, त्याचे फुटेजेस. मी जर का कुठे बाहेर गेलो असतो तर माझी गाडी इथे पार्क नसती. माझी गाडी तिथेच पार्क आहे. केटी, हां सर. काल जेव्हा तुम्ही पहिल्या वेळी आलात, केबिनचं दार वाजवलं तेव्हा आतमध्ये मीटिंग चालू होती. तुम्ही बाहेरच्या बाहेर निघून गेलात, हो की नाही? आणि दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही आत आलात तेव्हा मी नव्हतो. वॉशरूम चेक केलं? नाही सर. त्यानंतर मी सह्यांसाठी तुम्हाला निरोप पाठवला, तुम्ही आलाच नाहीत. मग तुम्ही कशावरून म्हणू शकता की मी फॅक्टरीमध्ये नव्हतोच? आबा कसं आहे, मी एमडी झालेलं इथे कोणाला आवडत नाहीये. त्यामुळे केटी रेटून खोटं बोलतायत. मी सह्यांसाठी त्यांना बोलवलं पण ते आलेच नाहीत. एक मिनिट. हे तुझ्या हाताला लागलंय त्याचं काय? ही जी जखम झाली आहे तुझ्या हाताला, ती ॲम्ब्युलन्सचं दार बंद करतानाच झाली ना? नाही ना. फॅक्टरीमध्ये रतनचा जसा ॲक्सिडेंट झाला होता तसंच कामगाराला वाचवायला मी पुन्हा गेलो होतो आणि त्यात माझी बोटं चिमटली. आबांची शिकवण आहे ना आपल्या कामगारांना आपल्या घरच्यांसारखं समजायचं, त्यांना जपायचं. तेच करायला गेलो मी. तुम्हाला हे सांगितलेलं पटणार नाही म्हणून मी कामगारांना बोलवून घेतलंय. या माधव दादा, माझा खरेपणा सिद्ध करणं तर तुमच्या हातात. हे माझ्या हाताला कसं लागलं तुम्हाला आठवत? सांगा ना. आबा, काल आम्ही कंपनीत काम करत होतो मशीनवर. रतन बरोबर जसा अपघात घडला तसाच घडणार होता. तेवढ्यात विक्रांत साहेब आले आणि तो अपघात टाळला आणि त्याच्यात त्यांची बोटं चिमटली. ऐकलंस इंद्रा? मला लागलं, जखम झाली, तरी मी काम करत होतो, घरी नव्हतो आलो. इनफॅक्ट माधव दादांनीच मला बँडेज केलं. त्यांच्यावर तरी विश्वास आहे ना तुझा? माधव भाऊ, तुम्ही वस्तीतच राहता ना? राणी, तुझा तरी त्यांच्यावर विश्वास बसेल? बोल ना. आबा, मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण लागल्यानंतर मी डॉक्टरांकडे सुद्धा गेलो नाही. इंद्रा नसल्यामुळे फॅक्टरीकडे मी खूप डेडिकेटेडली लक्ष देतो. मला माझं काम महत्वाचं होतं, ती मीटिंग महत्वाची होती. माझ्याकडे मी फॅक्टरीतून किती वाजता निघालो त्याचे व्हिडिओ फुटेज आहे. आबा, आता तुम्हीच सांगा, माझी जागा नेमकी कुठे? पोलीस कस्टडीमध्ये की घरात? अहो, बुवांसोबत असं करण्यासाठी माझ्याकडे काही मोटिव्हच नव्हतं, तर मी असं का करीन? सतत माझ्यावर आरोप केले जातात, कोणीच माझ्या बाजूने बोलत नाही, आणि याचा ना सगळ्यात जास्त मला आता त्रास होतो. मी आता खूप जास्त हर्ट झालोय. सर,
मी निर्दोष असण्याचे पुरावे देऊन सुद्धा काही अर्थ नाही. आपल्या घरच्यांना जर का आपल्यावर विश्वास असेल ना, तर आपण अख्ख्या जगाशी भिडू शकतो. पण त्यांनाच जर का आपण अपराधी वाटलो तर काय अर्थ आहे? मला करा, अटक करा. अबे, यांना सांगा ना मला अटक करायला. मला घेऊन जायला सांगा ना. तसंही तुमच्या नजरेत मीच अपराधी आहे. मला माहिती आहे, आता मी कितीही काही सांगितलं तरी तुमचा इंद्रावरच विश्वास असणार आहे. माझा गुन्हा मला कळलाय. माझा गुन्हा हा आहे की मी तुमचा मुलगा नाहीये. माझा गुन्हा हा आहे की मी जयसिंगराव महाडिक यांचा मुलगा नाहीये. राज, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय, पण तूही मला मुलासारखाच आहेस रे. आबा, मुलासारखा असणं आणि मुलगा असण्यात फरक आहे की नाही? आपल्या डोक्यावर बापाच्या मायचं छप्पर असणं खूप महत्वाचं आहे. खोटं नाहीये. आज मला वाटतंय या क्षणी आता माझे वडील माझ्यासोबत हवे होते. हे असं बोलून आम्हाला परक करू नकोस रे. कुठे कमी पडलोय का मी, सांग मला. अरे तू काय, अजित काय, दोघांनी मी मुलाची माया लावली रे. मी कुठे चुकलोय असं वाटतंय का तुला? नाही आबा, आबा मी इतका कृतज्ञ नाहीये. मला परिस्थितीची जाण आहे. आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोत मला माहिती आहे. अजितला, मला, आईला तुम्ही खूप जपलंय, सांभाळलंय. तुम्ही आम्हाला फक्त या घरात नाही तर तुमच्या मनात स्थान दिलंय. अजित खूप लहान होता, पण मी तरी कळता वयात होतो ना. मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आबा, माझ्यामुळे कोणी तुमच्यावर पोट नको दाखवायला. आबा, माझ्यामुळे चुकून कोणाचा अपमान झाला असेल तर मला माफ करा. अरे नाही विक्रांत, आम्ही येतो. हा विक्रांत थांब. इन्स्पेक्टर, मी कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्हाला बोलवून घेतलं तसं दिली, त्याकरता आम्हाला माफ करा. आमचं चुकलंय. आमची विक्रांतबद्दल कुठलीही कंप्लेंट नाही. सॉरी. तुम्ही येऊ शकता. अजय भाऊ, इंद्रा, हे सगळं काय आहे? तू कुठल्या आधारावर विक्रांतवर आरोप केलेस? हा सगळा तमाशा करण्याआधी आपण शहानिशा करावी असं नाही वाटलं तुला? पण तुला घाई झाली होती त्याला दोषी ठरवायची. सगळ्यांसमोर घाव घातला असेल त्याच्यावर. आबा, माझ्या आणि राणीच्या लग्नाच्या वेळी मी जे काही प्लॅनिंग केलं होतं ते विक्रांतला माहीत होतं.
त्यानेच कोणाला तरी सांगून बुवांना फोन केला होता. आणि शिवाय अँब्युलन्स मधनं जेव्हा बुवांना ढकललं गेलं तेव्हा राणीने विक्रांतला पाहिलं. सगळे पुरावे विक्रांतच्या अपोज मध्ये आहेत आबा. त्या पुराव्यानं तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्याचा तू प्रयत्न करत होतास, पण त्यानेही तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे दाखवलेत ना. तू त्याच्याशी बोलायला हवं होतंस, पण तू काय केलंस? त्याची कॉलर पकडलीस, त्याच्यावर आरोप केले सगळ्यांसमोर. जर का तो तुझ्याशी असं वागला असता तर तुला वाईट वाटलं असतं ना? वाटलं असतं ना वाईट? अरे पण तो तुझ्याशी संयमानं बोलतोय, शांतपणे वागतोय. आबा मी खरंच सांगतो. अरे विक्रांत काय बोलतोय रे? तू लग्नाच्या वेळेला वन अडकवलंस? नाही आबा, हे सगळं इंद्राचं प्लॅनिंग होतं. त्याने मला जे सांगितलं ते मी फक्त केलं. मी त्याला फक्त साथ दिली. मी इनफॅक्ट काही सुचवले नाही. आबा मी नेहमीच इंद्राला जे करायचं असतं, तुम्हाला जे करायचं असतं ना, त्यात साथ देतो. चूक काय बरोबर काय ते बघत पण नाही. केवळ माझं कर्तव्य म्हणून, मोठा भाऊ म्हणून मी पाठिंबा देत आलोय. पण हेच चुकलं माझं आबा. एवढं करून मीच गुन्हेगार ठरलोय, मीच युजलेस ठरलोय. विक्रांत असं काही नाहीये. असंच आहे आबा. अहो इंद्रा मला क्रॉस क्वेश्चन करत असताना एकाने माझ्यावर ठाम विश्वास ठेवला नाही. त्याने मला क्रॉस क्वेश्चन्स केले, तसे त्याला कोणीच नाही केले. हरकत नाही, पण मला आता त्याला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. इंद्रा तू मला विचारलंस ना माझ्या हाताला कसं लागलं, जखम कशी झाली. आता मी तुला विचारतो, सांग ना सगळ्यांना, तुझ्या हाताला ही जखम कशी झाली? नाही मी तर म्हणतो मालती काकीच्या डोक्यावर हात ठेवून सांग. बोल. हो बोला ना भाऊजी, सांगा ना तुमच्या हाताला मार कसा लागला, सांगा. जेवढा त्रास तिला झालाय ना त्यापेक्षा जास्त त्रास मला झाला पाहिजे.